तर मित्रांनो मी आहे आता पवनमावळामध्ये. पवनमावळामध्ये जेवढे किल्ले होते तेवढे किल्ले आपण कंप्लीट केलेले आहेत. मी पाठीमागे एक ब्लॉग टाकला होता वागेश्वर मंदिराचा. त्या वागेश्वर मंदिरापासून अवघ्या 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे तुंग किल्ला. तो किल्ला पाहण्यासाठी आज मी जाणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा मित्रांनो. तिथलं काय व्ह्यू आहे, काय आहे, त्या किल्ल्याची माहिती वगैरे मी गडावरती जाऊन तुम्हाला दाखवणार आहे. हा गड माझ्या इथं पाठीमागे आहे. हा इथं बघू शकता. ह्या किल्ल्यावरती आपण जाणार आहे, त्याला एक्सप्लोअर करणार आहोत आपण. चला तर मी तुम्हाला भेटतो गडावरती. आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, पवनमावळामध्ये जेवढे किल्ले होते तेवढे किल्ले आपण कंप्लीट केलेले आहेत. त्या किल्ल्यामधील राहिलेला किल्ला म्हणजे किल्ले विसापूर. तो पण आपण लवकरच कंप्लीट करणार आहोत. जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, जेणेकरून की लवकरात लवकर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचल. मित्रांनो, पुण्यापासून 70 ते 72 किलोमीटरच्या अंतरावर असणारा हा पवनमावळातील एक किल्ला आहे. ह्या किल्ल्यास तुंग कठीणगड तुंगी असेही म्हणतात. मित्रांनो, गडाच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलेला आहे. ही एक गडाचा मॅप आहे पूर्ण, आणि सर्व गडाची माहिती आहे. चला तर आपल्या ट्रेकिंगला सुरू करू. ट्रेकिंग सुरू केलेली आहे मित्रांनो. गडाचं काम चालू आहे अजून, थोडं वर्किंग प्रोग्रेस चालू आहे गडाचं काम. मित्रांनो, पाण्याचा साठा बघा कसं केलं त्यांनी. पाण्याचा साठा केलेला आहे. हे आत्ता बनलेलं आहे. आई देवीची मूर्ती वगैरे बनलेले आहेत. विरगळ म्हणजे काय वरती लिहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चलो, गडाची ट्रेकिंग सुरुवात झालेली आहे. गडाचं संवर्धन चालू आहे, गडाचं काम पण चालू आहे. जे पायऱ्या होणार आहेत आता, तसे वरती पायऱ्या नाहीत, आता पायऱ्या होणार आहेत. हळू ये. 11 जून 1665 रोजी झालेल्या पुरंदरच्या तहानुसार श्री छत्रपती शिवाजी राजांनी जयसिंहाला दिलेल्या किल्ल्यांपैकी तुंग हा एक किल्ला होता. मित्रांनो, थोडासा कच्चा रस्ता लागल्यानंतर आपल्याला चांगल्या पायऱ्या लागलेल्या आहेत. मस्त पायऱ्या. स्वराज्य स्थापना. मित्रांनो, ही 5 मिनिटाची आपण ट्रेकिंग केल्यावरती आपल्या सर्वात दर्शन होते ते चपेटदान मारुतीचे मंदिराचे दर्शन होते आपल्याला. इथून आपल्याला थोडीशी वरती ट्रेकिंग करायची. तिथं पण पायऱ्या बनवलेले आहेत. याच्यावरती तिथं पायऱ्या नाही बनवले, हे आपले आता रिसेंटली बनलेले आहेत. आता मजा येणार आहे मित्रांनो. आता मजा येणार आहे ही ट्रेकिंग करायची आपल्याला. तुंग किल्ला कुठे आहे हे जाणून घेऊयात. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश आहेत. त्यातील एक पवनमावळ या प्रांतात निसर्गाचे मनसोक्त उधळण पाहायला मिळते. उंच डोंगर, धडकी भरवणारे उभे कडे, दऱ्यातून वाहणारे पाणी, धबधबे अशा संपूर्ण वातावरणामुळे आपसुकच पर्यटकांची पावले या भागात वळतात. याच पवनमावळात मराठ्यांच्या इतिहासातील अनेक महत्त्वाचे किल्ले आहेत. पवनमावळात लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना ही किल्ले आहेत. यातील तुंग किल्ल्याची माहिती पाहत असताना त्याचे भौगोलिक स्थान खूप महत्त्वाचं मानला जातो. पूर्वीच्या काळी बोरेघाट या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी तुंग किल्ल्याचा उपयोग होत असे. मेटे व टाके, एक प्राचीन पोळी. या ठिकाणी बसायचं पहिला, थंडगार, थोडीशी विश्रांती घ्यावं म्हणतो मित्रांनो. मस्त विश्रांती करायला. मित्रांनो, ऊन खूप असल्यामुळे दम लागतं जास्त. म्हणून इथं आम्ही काय आहे, टाके काहीतरी आहे, खूप छान असा कोरलेला आहे, पूर्ण कोरून बनलेलं आहे. या ठिकाणी बसलेला आहे, थोडीशी विश्रांती घेतो, मग वरची चालू करतो ट्रेकिंग. कठीणगड का म्हणतात आता मला कळालं, कारण थोडंसं चढायसाठी हा कठीण आहे, म्हणाला कठीणगड असे म्हणतात. बघा अजून पुढे कशी ट्रेकिंग आहे. अजून 10 मिनिटाची पण ट्रेकिंग पार नाही पडली.
मित्रांनो थोडीशी विश्रांती झालेली आहे. ट्रेकिंग करूयात पुढचे चालू. चला. हे असा होता इथं मस्त बसायला. पाणी बॉटल राहिले आमचे. तुंग किल्ला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पुरी बोरघाटी मार्ग चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असत. या किल्ल्यावरून पावना धरण, लोहगड, विसापूर, तिकोना, मोरगिरी, पवनमावळ हा सर्व परिसर नजरेस पडतो. या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभली नाहीये. मात्र 1657 मध्ये पावना प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेतच हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. इसवी सन 1660 मध्ये या भागाच्या सुरक्षेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेर खानाने आपल्या स्वारीस वेळी 6 मे 1665 रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली. पण हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. 12 जून 1665 पुरंदरच्या तहानुसार 18 जूनला कुदाब खानाने हलाल खान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. मित्रांनो, हा गडाचा महादरवाजा आहे. ह्याच्या थोडेसे पुढेच गेल्यावरती आपल्याला गोमुख दरवाजा लागतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अशी वरची ट्रेकिंग आहे. हा बुरुज आहे इथला संपूर्ण. आता आपल्याला असं वरती जायचे. ट्रेकिंग करत आपल्याला वरती. दरवाजातून आम्ही वरच्या दिशेने जात आहोत. मित्रांनो, पहारेकरांच्या देवळ्या पण आहेत तिथं. हे देवळे आहेत मोठ्या मोठ्या पहारेकरांच्या देवळ्या. चला. हा बुरुज आहे. हा इथला शेवटचा बुरुज आहे. आता वरती जायचं आपल्याला तिथं टॉपला. मित्रांनो, हे तुम्ही पाहताय ना, हे आहे पूर्ण वाड्याचे अवशेष येते सर्व. त्या काळी इथे असे वाडे असायचे. हे सर्व अवशेष राहिलेत आता. हा बुरुज आहे. बुरुजाच्या वरती आल्यानंतर आपल्याला सर्वात पहिला गणपती बाप्पाचे दर्शन होते. हे आहेत पूर्ण वाड्याचे अवशेष. खूप छान वारं सुटलंय गडावरती. जरा बरं वाटलं. पाठीमागं तेव्हा तिकडं होतं तेव्हा वारं नव्हता. इथं जरा वरती जरा वार आहे, त्यामुळे जरा बरं वाटतंय. खूप ऊन झालेलं आहे. 11:30 पावणे 12 वाजलेले आहेत. मित्रांनो, गड वरती जाऊन आल्यावरती आपल्याला समोरच आपल्याला गणेशाचे दर्शन होते. गणेश मंदिराचे. गणपती बाप्पा मोरया. पाण्याचे टाके. पाण्याचे टाके अजून पण पाणी आहे याच्यामध्ये. चला गणपती बाप्पाचे दर्शन करून पुढची ट्रेकिंग सुरू करू. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचे दर्शन करून आम्ही पुढची ट्रेकिंग सुरू केलेली आहे. अशी वरतीची ट्रेकिंग आहे. हा पाण्याचा तळा म्हणू शकता किंवा टाकी पण म्हणू शकता. अजून पाणी आहे याच्यामध्ये. पावसाळ्यामध्ये तर पूर्ण भरूनच असेल मला आय थिंक असं वाटतंय. चलो, चलते रहो. थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही.
खूप बरं वाटलं मित्रांनो, वरती येऊन खूप छान वारा सुटलेला आहे. लय नाही, एक 10 मिनिटाची ट्रेकिंग राहिलेली, तिथं जायची आपल्याला. बघा, हा संपूर्ण पावना धरण आहे. तो लोहगड आहे, तो विसापूर आहे. इथनं व्ह्यू छान येतोय. त्या टोकापर्यंत जायचं मित्रांनो वरती. तो शेवटचा टोक आहे. मस्त वाटते वरती येऊन. मस्तपैकी वारा सुटलेला आहे. मस्तपैकी आम्ही बसलेला इथं. तर चालू करणार पुढचे ट्रेक. चला, चलते रहो. एवढी काय अवघड ट्रेकिंग नाही मित्रांनो. व्हिडिओमध्ये आपल्याला काही पण दाखवते तसं काही नाही. ह्याच्यामध्ये चालायची जर दम असेल तर कुठलाही रस्ता कठीण नसतो आपल्यासाठी. फक्त चालायची ताकद पाहिजे आपल्यामध्ये. हा संपूर्ण पावना धरणे पाठीमागा. चला तर आता वरची ट्रेकिंग सुरू करूयात. अरे बाबा, आले टोकाजवळ आले. वरती पोचते आता. रामकृष्ण. कसं आहे खाली. भगवा. भगवा मित्रांनो, एकदम हायस्ट पॉइंटला आम्ही पोहोचलेलो आहे. हे बघा, हा सुख घेण्यासाठी फक्त सह्याद्रीमध्येच यावं लागतं. खूप बरं वाटते. मित्रांनो, मी आता आहे किल्ल्याच्या हायस्ट पॉइंटला. तुंगाई मातेच्या मंदिरासमोरच आहे. आपण तुंगाई मातेचं दर्शन करणार आहोत. हा किल्ल्याचा हायस्ट पॉइंट आहे इथला. दर्शनाला तुंगाई मातेचं मंदिर. मित्रांनो, हा जो आहे, अरे यार फोकस, हा लोहगड आहे, हा विसापूर आहे आणि हा तिकोना आणि हा तुंग. ह्या किल्ल्यावरनं आपल्याला 3 किल्ले दिसून येतात. विसापूर आपला एक, ए बाबा कसे पोरं कसं चालत घालून. असा हा किल्ला आहे संपूर्ण. मित्रांनो, मी आहे गडाच्या हायस्ट पॉइंटला.
व्हिडिओ कसा वाटला का नाही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आम्ही आता व्हिडिओ इथेच एंड करत आहोत. चला तुम्ही भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.